पाणी नका टाकू, पाणी नका टाकू ना. हे बघ, 4 वर्षांनी घडू दे, 3 वर्षांनी घडू दे, परत येऊन करणार, पण फसवू नका. करणार, मी सोडणार नाही. जन्मभर मर्जोपर्यंत करत राहणार, पण असं विसरून नाही चालणार. करणार. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो, ज्या दिवसासाठी आपण गावाला आलोय, आज तो दिवस आहे, म्हणजे माझ्या मुलाचा जावळचा प्रोग्राम. तर आपण टेम्पो बघण्यासाठी आलोय. याच्यामध्ये सगळं सामान आपल्याला घेऊन जायचंय. टेम्पो तर छान आहे, फक्त थोडी साफसफाई करावी लागेल. आता याला घेऊन जाऊया. लाकडं भरायची, त्याच्यामध्ये लाकडं म्हणजे जे जळण आपल्या जेवणासाठी पाहिजे ते जळण आपण इथून आता जळण घेऊया भरून वकारीमधून. हे सगळं इकडे जळण जमा करून ठेवलेलं आहे, तर जळण टाकून घेऊया. आणि मग बाकी गोष्टी, स्वयंपाकाचं सामान, बकरं आणि बाकी लोक काय बसतील थोडेफार, त्यांना सगळ्यांना गाडीमध्ये आपल्याला बसवायचं. तर बकऱ्याची आंघोळ चालली आहे इथे. तर गावचा नाश्ता बघा मित्रांनो, बोंबीलची चटणी, मस्त भाकरी. सकाळी सकाळी एकदम भूक लागली होती, म्हणलं थोडंसं खाऊन घेऊया. तर सर्वांना गाडीमध्ये बसून आपण टेम्पो पुढे पाठवून दिलेलं आणि आपण चाललो आता बाईकवरती, कारण आपल्याला काही वस्तू खरेदी करायच्या आहेत. हार फूल वगैरे घ्यायचे, थोडं तिकडे लोकांसाठी थंड वगैरे घेतलेला आहे. तर घेऊन आपण आता निघालोय देवाकडे. हे बघा, वरती समोर डोंगरावरती देव आहेत, तिकडेच आपल्याला जायचंय, तिकडेच आपला कार्यक्रम आहे. युवाश तिकडे जाते, पिझ्झा ताट कशाला पाहिजे, बस ते पी. पैप करून देतो म्हणते बेलरची. काय झालं पिल्लो? शिवांश काय झालं? शिवांश आंबे काय बघ. अनिल ह्याला दे नाही ना, आम्हाला कोण देईल नाही बाबा. आपल्या गावातलंच आहे. चपाती करायचं ना तू, किती आगस माय तू. दूध काढायचे, दूध पितोस का? दूध पितोस, दूध पितोस का? ये मग ये दूध पाहिजे, ये तांबे घेऊन जा. तांबे घेऊन ये. इकडे ये.
पुढे त्याला पाणी नका टाकू पाणी नका टाकू ना हे बघ 4 वर्षांनी घडू दे 3 वर्षांनी घडू दे परत येऊन करणार पण फसवू नका करणार मी सोडणार नाही जन्मभर मर्जेपर्यंत करत राहणार पण असं विसरून नाही चालणार करणार बसा बरं चाकू कुठे गेलं बघा बरं आमच्या घरी जावा सुतरून फोड द्या म्हणा म्हणले जावा म्हणा रफिकला तिथं पलीकडा रफिक आणि काय का हा बेड झाल्या गपची बस कन्या तुला जे दिलं तू ते करत फक्त दुसरं बोल नको हवा कुठून इकडून आहे वाटतं मी ते पकडणार आहे ना कोण राहिलं तुम्ही घ्या आपलं काम आहे नंतर थोडं घे एक बोट मार बाटो सब कुछ कसं बसले गरीब झालं का त्याचं देवाचं नाग घेऊन कापायचं राखतीच तेच म्हणाला बोला की तुम्ही बोलले 3 वेळा 5 म्हटलं ती आणि त्याला जेवण कधी काढतील असं झालंय त्याला बिचारायला
खाल्ला कोण बसतं ना वरला कोण बसतं रे हे पाडू नको. मांडीवरती तिच्या हे अलीकडे कपडे लेवले टकलो किंवा तर मित्रांनो आपला कार्यक्रम एकदम छान झाला, मस्त मजा आली कार्यक्रम मध्ये, एकदम व्यवस्थित कार्यक्रम झाला. सगळी लोक आपले जेवण वगैरे करून आपापल्या घरी निघून गेलेले आहेत. तर आता आम्हीच राहिलेलो आहे, फक्त घरची माणसं. आता आवरावरी करतोय. अंधार पडला, यावेळी बराच उशीर झाला, कारण यायलाच आम्हाला बराच उशीर झाला होता कार्यक्रमाला, म्हणून कार्यक्रम चालू करण्यासाठी पण उशीर झाला. तरी जाऊ द्या, मस्त कार्यक्रम झाला. आता चला सगळं आवरतोय आणि निघतोय आता इथून. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.